नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमावाला ह्या युट्यूब चॅनल वरती आणि डिप्लोमावाला ऑफिशियल ऍप वरती स्वागत करतोय मित्रांनो. आणि आज आपलं लेक्चर नंबर 4 आहे, ज्यामध्ये आपण फ्री फाउंडेशन कोर्स डिस्कस करतोय. तर मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जर दोन टर्म्स असतील, त्या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचंय, त्याचबरोबर कॉमन फॅक्टर कसे बाहेर काढायचे, या सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. ठीक आहे. चला तर मित्रांनो, सपोज मी तुम्हाला म्हटलं बेसिक ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे ए मायनस किंवा ए प्लस बी आणि या ठिकाणी लिहितो मित्रांनो सी प्लस डी, अशा प्रकारचे दोन ब्रॅकेट. ठीक आहे. आणि ह्या दोन ब्रॅकेटचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं, जे की तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये लागणार आहे. मग कशा पद्धतीने करावं लागेल, तर पहा मित्रांनो, जर अशा प्रकारे जर येत असेल तर ह्या ए नी सी ला मल्टिप्लाय करायचं असतो, त्याचबरोबर ए नी डी ला मल्टिप्लाय करायचा असतो, बी ने सी ला मल्टिप्लाय करायचा असतो आणि बी ने डी ला सुद्धा मल्टिप्लाय करायचा असतो. ठीक आहे. चला करूत मल्टिप्लाय. मग फर्स्ट ऑफ ऑल ए नी सी ला मल्टिप्लाय करा, म्हणजे ए इंटू सी. बघा दोन्ही इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, सो प्लस इंटू प्लस प्लस. नेक्स्ट ए न डी ला मल्टिप्लाय करा, प्लस इंटू प्लस. काय आलं बाळांनो? प्लस. ए इंटू डी, तर या ठिकाणी लिहितोय ए इंटू डी. ओके, झालंय. म्हणजे ए इंटू सी आणि ए इंटू डी झालेला आहे. नेक्स्ट आता आपल्याला बी आणि सी मध्ये मल्टिप्लाय करायचंय, प्लस आणि प्लस आहे, प्लस इंटू प्लस आलं प्लस. सो बी इंटू सी, या ठिकाणी आलं बी इंटू सी. नेक्स्ट अगेन प्लस इंटू प्लस, मी इथं प्लस लिहिलंय, या ठिकाणी प्लस लिहिलंय. सो बी इंटू डी, तर या ठिकाणी येते बाळांनो बी इंटू डी. क्लिअर आहे. म्हणजे बघा ना, किती इंटरेस्टिंग आणि सोपं आहे. झालं, ह्या दोन ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि आपल्याकडे अशा प्रकारचं इथं सिम्प्लिफिकेशन येईल. जस्ट मी एक कॉन्स्टंट व्हेरिएबल मध्ये घेतलेलं आहे. आता एक्झाम्पल वाईज डिस्कस करू की कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन येत असतात. तर फर्स्ट एक क्वेश्चन घेतो बाळांनो, एक्स प्लस 3 आणि दुसरं आहे लेकरांनो एक्स प्लस 4. हे अशा प्रकारे दोन ब्रॅकेट आहेत. ठीक आहे. आणि यांना तुम्हाला काय करायचं, इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. चलो काय करायचं मल्टिप्लिकेशन, कसं मल्टिप्लिकेशन करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्स नी मल्टिप्लाय ह्या एक्स ला, परत एक्स नी मल्टिप्लाय ह्या 4 ला, 3 नी मल्टिप्लाय ह्या एक्स ला आणि 3 नी मल्टिप्लाय ह्या 4 ला करायचंय. चलो बघा, सो एक्स इंटू एक्स, या ठिकाणी लिहितो एक्स इंटू एक्स, प्लस इंटू प्लस काय रे बाळांनो, पुढं प्लस आलं. अगेन प्लस इंटू प्लस काय आलं रे, प्लस एक्स मल्टिप्लाय बाय 4, तर या ठिकाणी आलं 4x. बघा, सुरुवातीलाच मी काय करतोय, जे समोरचे साईन आहेत त्या दोन साईनचं मल्टिप्लिकेशन करतोय. म्हणजे इथं प्लस आहे तर इथं सुद्धा प्लस आहे. जरी लिहिलं नसेल बाय डिफॉल्ट तिथे प्लसच असतो बाळांनो. सो प्लस इंटू प्लस प्लस आले, सो प्लस इंटू प्लस प्लस आले आणि एक्स इंटू 4 हे झालं 4x. आता 3 आणि एक्स, बघा इथे पण प्लस आहे, इथे पण प्लस आहे, सो प्लस इंटू प्लस प्लस आलेला आहे. सो एक्स इंटू 3 किंवा 3 इंटू एक्स हे झालं 3x. आता बाळांनो प्लस इंटू प्लस, इथं पुढं प्लस आलेला आहे. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय 4, तर एक ठिकाणी लिहितोय 3 मल्टिप्लाय बाय 4. ठीक आहे. दॅट्स इट. चला सिम्प्लिफिकेशन करतो. एक्स इंटू एक्स काय येईल मित्रांनो, तर हे येईल एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी येईल 4x प्लस 3 इंटू एक्स 3x प्लस 3 चौक 12 आलेले. ठीक आहे. आता काय करतलं मित्रांनो, बघा इथे x चा पॉवर 1 आहे, इथे x चा पॉवर 1 आहे का नाही. येस सर आहे. मग एक्स चा पॉवर 1, इथे एक्स चा पॉवर 1 आहे. ठीक आहे. इथं कोइफिशियंट 4 आहे, कोइफिशियंट 3 आहे, तर 4 अधिक 3 किती बाळांनो, 7 येईल. तर एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस काय रे बाळांनो 12 आलं का इथपर्यंत. म्हणजे एक्स प्लस 3 आणि एक्स प्लस 4 ह्याचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते किती आलं मित्रांनो, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 12 आलेलं आहे. ठीक आहे. एकदा व्यवस्थित पाहून घ्या प्लीज. सोपं वाटतंय. क्लिअर आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन बघू. सो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आहे एक्स प्लस 5 आणि या ठिकाणी घेतोय एक्स मायनस 7. ठीक आहे. मी मुद्दामून साइन चेंज केलेलं आहे. ठीक आहे. आणखी लेवल अप करणार आहोत पुढे पुढे आपण. जस्ट हे बेसिक आहे, जे की तुम्हाला व्यवस्थित कळणं खूप गरजेचं आहे.
ठीक आहे. चला पहा रे. तर नेहमीप्रमाणे लेकरांनो या ठिकाणी सुद्धा काय करायचं रे? या ठिकाणी काय करायचं? ह्या x न मल्टिप्लाय ह्या x ला, ह्या x न मल्टिप्लाय ह्या 7 ला, 5 ने मल्टिप्लाय बाय x ला आणि 5 ने मल्टिप्लाय बाय ह्या -7 ला. चलो इथं पुढं काही नाही म्हणजे प्लस आहे, इथं पुढं काही नाही प्लस आहे. प्लस इंटू प्लस आलं इथे प्लस. x इंटू x हा झाला बाळांनो एक्स स्क्वेअर. ठीक आहे, डायरेक्ट लिहितोय मी. चालेल? x इंटू x किती येतो? एक्स स्क्वेअर. नाही कळतंय? तर पहा इकडे x इंटू x याचा पॉवर 1 याचा पॉवर 1 तर x लिहिलं 1 अधिक 1 पॉवरची ऍडिशन होते 1 अधिक 1 किती येतं बाळांनो 2 एक्स रेस टू पॉवर 2. क्लिअर आहे? ओके. चला परत बघा प्लस एक्स आणि -7 बघा प्लस एक्स आणि -7 प्लस इंटू मायनस काय येते बाळांनो मायनस आणि एक्स इंटू 7 म्हणजे या ठिकाणी येतं 7x. ठीक आहे? क्लिअर? चलो पुढे प्लस इंटू प्लस बघा आता ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा प्लस इंटू प्लस प्लस एक्स 5 गुणिले एक्स किती आलं बाळांनो 5x. ठीक आहे प्लस इंटू मायनस काय तरी मायनस 5 गुणिले 7 7 5 किती रे बाळांनो 35. दॅट्स इट. ठीक आहे सो चेक करू सिम्प्लिफाय करू एक्स स्क्वेअर -7x प्लस 5x तर या ठिकाणी येतं -2x. याचा पॉवर 1 आहे याचा पॉवर 1 आहे. ठीक आहे व्हेरिएबलचा पॉवर सेम आहे. कोइफिशियंटची काय होईल बाळांनो कोइफिशियंट प्रमाणे ऍडिशन सबट्रॅक्शन होईल. सो 5 -7 प्लस 5 तर या ठिकाणी किती होतं बाळांनो -2x. ठीक आहे -7x प्लस 5x इज इक्वल टू किती होतं रे -2x. क्लिअर आहे? दॅट्स इट. चलो पुढे मायनसला मायनस आणि इथे 35 ला 35 म्हणजे आपल्याकडे x प्लस 5 एका ब्रॅकेटमध्ये x -7 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ह्याचं सिम्प्लिफिकेशन येतं एक्स स्क्वेअर -2x -35. दॅट्स इट. ठीक आहे सफिशियंट आहे इथपर्यंत. कारण हे गरजेचं आहे. तुम्हाला जरी या क्षणाला असं वाटत असेल की खरंच हे युजफुल नाहीये. ठीक आहे पण डेफिनेटली जेव्हा तुम्ही M1 M2 शिकणार आहात त्यावेळेस तुम्हाला ह्याची गरज पडणार म्हणजे पडणार 100% गरज पडणार आणि इथेच तुम्ही चुकणार आहात. तुम्हाला तुमच्या कंपॅरिझन मध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना जर हे जमत असेल लेकरांनो ते सहजच क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतील पण तुम्हाला ह्याच बेसिक गोष्टी जमल्या नाही तर थोडस अवघड होणारच आहे. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. नेक्स्ट आता लेकरांनो बघा रे x -7 आणि या ठिकाणी घेतोय x -3. ठीक आहे दोन्ही मायनस मायनस टर्म घेतलेल्या आहेत. मग परत ऍज युजल परत सेम प्रोसिजर अप्लाय करायचंय. काय करतोय आपण x ने ह्या x ला मल्टिप्लाय x ने ह्या 3 ला मल्टिप्लाय -7 न x ला आणि -7 न -3 ला मल्टिप्लाय करायचंय. शब्द बघा मी जेव्हा बोलतोय तेव्हा मी त्याच्यासोबत साइन सुद्धा प्रोनाउन्स करतोय जसं की प्लस एक्स न मल्टिप्लाय प्लस एक्स ला प्लस एक्स न मल्टिप्लाय -3 ला -7 न मल्टिप्लाय प्लस एक्स ला आणि -7 ने मल्टिप्लाय -3 ला. ठीक आहे मी असं म्हणत नाही 7 ने मल्टिप्लाय 3 ला -7 ने मल्टिप्लाय -3 ला असं बोलतोय कारण त्याच्या समोरचं साइन मल्टिप्लिकेशन साठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे. दॅट्स इट. ठीक आहे चला बघा लेकरांनो एक्स इंटू एक्स तर या ठिकाणी लेकरांनो एक्स स्क्वेअर एक्स इंटू एक्स बरं तुमची इच्छा असेल तर मी जस्ट एक्स इंटू एक्स लिहितो. प्लस इंटू प्लस काय आलं रे बाळांनो पुढं प्लस आले. हा आता बघा रे नेक्स्ट 7 गुणिले एक्स किती येतं रे 7x लिहिलं प्लस सॉरी मायनस इंटू प्लस काय येतं बाळांनो मायनस. ठीक आहे हे तर गोष्ट माहिती आहे ना. ठीक आहे नसेल माहिती तरी मी शिकवायला तयार आहे कारण मायनस इंटू मायनस काय येतं रे बाळांनो मायनस मायनस इंटू प्लस काय येतं रे मायनस मायनस इंटू मायनस काय येतं रे बाळांनो प्लस आणि प्लस इंटू प्लस काय येतं रे प्लस. ठीक आहे दॅट्स इट. क्लिअर. चलो बघा 7 गुणिले एक्स 7x मायनस इंटू प्लस मायनस अगेन 7 एकच मिनिट आपल्याला सॉरी ह्याचं करायचं होतं गडबडीत. हा एक्स इंटू -3x तर या ठिकाणी किती प्लस इंटू मायनस मायनस आणि हे झालं 3x. हा 7 इंटू एक्स म्हणजे हे झालं -7x मायनस इंटू मायनस काय तर बाळांनो प्लस मायनस इंटू मायनस काय आलं प्लस आणि 7 त्रिक किती रे 21. चला पुढे बघा सिम्प्लिफिकेशन एक्स स्क्वेअर -10x प्लस 21 आलं का इक्वेशन. कशाची इक्वेशन आहे तर इक्वेशन आहे x -7
एक्स मायनस 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 21. दॅट्स इट. आहे क्लिअर. चल पाहून घ्या बाळांनो. कारण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळेच जण तुम्हाला शिकवायला बसलेत बेस M1 आणि M2. पण लेकरांनो मी तुम्हाला या ठिकाणी फाउंडेशन शिकवण्याची सुरुवात केलेली आहे. कारण मला माहिती आहे की तुम्हाला फाउंडेशन मागच्या 8-9 वर्षापासून मी पाहतोय की विद्यार्थ्याला नेमकी अडचण कुठे येते. अडचण येते फाउंडेशन मध्ये. आणि ज्या विद्यार्थ्याला फाउंडेशन जमतंय ते डेफिनेटली विद्यार्थी ह्या M1 मध्ये M2 मध्ये आउट ऑफ मार्क घेतात. ठीक आहे. चलो इथपर्यंत कळालं. परत एकदा बघा एक्सप्लेन करतोय बाळांनो. एक्स इंटू एक्स, एक्स इंटू एक्स, प्लस इंटू प्लस, प्लस आलं. एक्स इंटू 3, 3x, प्लस इंटू मायनस, मायनस. नेक्स्ट -7 प्लस एक्स किती येतं रे? -7x, मायनस इंटू मायनस प्लस 7 किती रे बाळांनो? 21. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता थोडीशी मी लेवल वाढवतोय. आता लेवल कशी वाढवतो बघा रे. 2x प्लस 7 आणि या ठिकाणी बाळांनो 3x प्लस 2 अशा प्रकारचा क्वेश्चन घेतलाय. मी मुद्दाम म्हणत आता मी सेम व्हेरिएबल घेतलेत. नंतर नंतर हळूहळू मी यामध्ये डिफरंट व्हेरिएबल सुद्धा ऍड करणार आहे. ठीक आहे. चल पहा लेख काय करणार मग या ठिकाणी. तर 2x न मल्टिप्लाय बाय 3x ला, 2x न मल्टिप्लाय बाय 2 ला, 7 न मल्टिप्लाय 3x ला आणि 7 न मल्टिप्लाय 2. ठीक आहे. असंच करायचंय. येस सर असंच करायचंय. चलो पहा मग. चला प्लस प्लस आहे त्यामुळे गोंधळ नाहीये. इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, सगळीकडे प्लस आहे. तर डायरेक्टली करू 2x इंटू 3x, 2x इंटू 3x. परत 2x इंटू 3x झालं 2x इंटू 2 प्लस या ठिकाणी 2x आणि या ठिकाणी काय बघा 2. परत प्लस 7 इंटू 3x, प्लस 7 इंटू काय रे 3x. परत प्लस 7 इंटू 2 प्लस 7 इंटू काय रे लेकरांनो. ठीक आहे. चला आता सिम्प्लिफिकेशन करून घ्या. सिम्प्लिफिकेशन कसं करता येईल. 2 इंटू 3 किती रे 6. याचा पॉवर 1 आहे. ह्याचा बघा कॉन्स्टंटचा गुणाकार केलाय. आता व्हेरिएबलचा गुणाकार करू ऍज पर द पॉवर ऍडिशन. सो 2 मल्टिप्लाय बाय 3 6. x चा पॉवर 1, x चा पॉवर 1, 1 अधिक 1 2 म्हणजे x रेस टू पॉवर 2 प्लस बेदुनी 4 म्हणजे हे झालं 4x प्लस 7 गुणिले 3 7 त्रिक 21 x ला x ऍज इट इज प्लस ला प्लस 7 दुनी 14. आलं बाळांनो. बघा इथं पॉवर 1 आहे, इथं पॉवर 1, सेम पॉवरची ऍडिशन होते कॉन्स्टंटची त्याच्यासोबतच्या कोएफिशियंट सोबत. सो 21 आणि 4 किती बाळांनो 25 म्हणजे हे आले आपल्याकडे 6x स्क्वेअर प्लस 25x प्लस 14. ठीक आहे. आणि कशाच्या इक्वल आहे रे. तर हे इक्वल आहे बाळांनो 2x प्लस 7 इन ब्रॅकेट 3x प्लस 2. क्लिअर. जमेल. जमतंय हळूहळू जमतंय. प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला होमवर्कचे क्वेश्चन सुद्धा देतोय. पहिला क्वेश्चन घ्या बाळांनो. x मायनस 7 आणि x प्लस 4. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन घ्या बाळा. x प्लस 10 आणि x मायनस 3. तिसरा क्वेश्चन आहे x प्लस 14 आणि 2x मायनस 1. ठीक आहे. चौथा क्वेश्चन आहे या ठिकाणी 2x प्लस 1 आणि 3x मायनस 1. ओके. तुम्ही क्वेश्चन ट्राय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्याला वाटतंय ते विद्यार्थी माझ्या ह्या नंबरवरती 8600100446 ह्या नंबरवरती काय करू शकतात, क्वेश्चन सॉल्व्ह करून मला सेंड करू शकतात. ठीक आहे. चलो पाहून घ्या इथपर्यंत. आता थोडस लेवल अप करू. ठीक आहे. स्वतःला सुद्धा आणि ह्या क्वेश्चनला सुद्धा. चालेल. हा रे. लेकरांनो क्वेश्चन घेतोय एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि या ठिकाणी एक्स प्लस 3 अशा प्रकारचं आलंय आणि तुम्हाला 2 मल्टिप्लिकेशन करायचे आहे. मग आता ह्या कंडिशन मध्ये कसं करणार आहे. ठीक आहे. थोडस अवघड वाटतंय पण अवघड नाही बाळांनो. सोपं. परत तीच प्रोसिजर ह्या एक्स स्क्वेअरनी एक्स ला मल्टिप्लाय, एक्स स्क्वेअरनी 3 ला मल्टिप्लाय, 1 नी एक्स ला मल्टिप्लाय, 1 नी 3 ला मल्टिप्लाय. मग या ठिकाणी आलं एक्स स्क्वेअर इंटू एक्स. आलं. प्लस प्लस असल्यामुळे मी जास्त या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. डायरेक्टली सगळेच प्लस येणार आहेत. ठीक आहे. चलो पुढे पहा. एक्स स्क्वेअर इंटू 3.
एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इंटू टी म्हणजे या ठिकाणी झालं 3x स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स 1 इंटू 3 तर या ठिकाणी आलं 3. आता एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, इथं पॉवर 1 आहे. 2 आणि 1 किती बाळांनो 3 म्हणजे x रेस टू पॉवर 3. इथं प्लस 3 x रेस टू पॉवर 2 प्लस इथं x आणि प्लस काय रे 3. इथं पॉवर 1 आहे. आता मला सांगा ह्या दोघांचे ऍडिशन 2 आणि 1 ऍडिशन होऊ शकते का? नाही. कारण इथला पॉवर वेगळा आहे, इथला पॉवर वेगळा आहे, इथला पॉवर वेगळा आहे, इथला पॉवर वेगळा आहे. तर ऍडिशन होऊ शकत नाही. ऍडिशन कशा कंडिशन मध्ये होते ती तुम्हाला इथे मी थोडंसं क्लिअर करून देतो, पाहून घ्या प्लीज. तर ऍडिशन होते लेकरांनो जेव्हा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर असेल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर झालं. जर 3x स्क्वेअर प्लस 5x स्क्वेअर असेल तर हे झालं बाळांनो 8x स्क्वेअर. परंतु जर 3x स्क्वेअर प्लस 5x असेल तर इथे ऍडिशन पॉसिबल नाही. पॉसिबल आहे का? नाही. इथं पॉवर 2 आहे, इथं पॉवर 1. शक्य आहे का ऍडिशन? कसं शक्य आहे सर? जर समजा असं असेल 3 वर लिहितो 7x स्क्वेअर मायनस 5x स्क्वेअर. हा तसं पॉसिबल आहे. कशा प्रकारे पॉसिबल आहे? एक्स स्क्वेअर आहे, तुमची इच्छा आहे तर ह्याला कॉमन काढा. ब्रॅकेटमध्ये उरेल 7 आणि 5 म्हणजे 7 मायनस 5 तर किती होईल बाळांनो हे? 7 मधून 5 गेले 2 म्हणजे हे झालं 2x स्क्वेअर. क्लिअर? काय अडचण इथपर्यंत? नाहीये. ठीक आहे. इथं पॉसिबल आहे का रे? इथं पॉसिबल नाही. इथं पॉसिबल ऍडिशन, इथं पॉसिबल आहे. क्लिअर? नक्की. चला आणखी एक छोटस या ठिकाणी तुम्हाला डेमो देतोय. जर सपोज एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर मायनस 7x स्क्वेअर प्लस 12x स्क्वेअर प्लस 5x स्क्वेअर इज इक्वल टू किती? ठीक आहे. काय करणार तुम्ही? बघा सगळ्यांचा पॉवर सेम आहे. बरं ठीक आहे, असं दिलं मी थोडंसं आणखी जरा चेंज करतो. इंटरेस्टिंग बनवतो जरा. हा असं दिले. काय रे लेकरांनो? मला सांगा अशा प्रकारे जर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असेल तर इथे काय करू शकता तुम्ही? 3x स्क्वेअर आहे, इथं 12x स्क्वेअर आहे आणि त्याच्यानंतर लेकरांनो इथं मायनस 7x रेस टू पॉवर 3 आहे, इथं 5 आहे. ह्याला मी काय करतो? सेपरेट लिहितो. जसं की 3x स्क्वेअर प्लस हे अगोदर लिहून घेतोय प्लस 12x स्क्वेअर इथं मायनस आहे तर मायनस 7x रेस टू पॉवर 3 आणि प्लस 5x रेस टू पॉवर 3. ठीक आहे. मग हे दोन पॉवर सेम आहेत, हे दोन पॉवर सेम आहेत. ह्या दोघांचं आणि ह्या दोघांचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. ठीक आहे. चला करा बरं प्लीज. एक्स रेस टू पॉवर 12 आणि 3 किती बाळांनो? 15. हे झालं 15x स्क्वेअर मायनस 7 आणि प्लस 5 तर हे झालं बाळांनो मायनस 2. बघा 7 संख्या मोठी आहे, मायनस 7 प्लस 5 किती येतं रे? मायनस 2 आणि एक्स रेस टू पॉवर 3. क्लिअर आहे? काय अडचण? नथिंग सर. आहे. गोष्टी ह्या एकदाच कळत नाहीत बाळांनो. ह्या फाउंडेशन म्हणजे लेवल अप आहेत. पॉलिटेक्निकच्या फाउंडेशन साठी ह्या गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत. जरी विद्यार्थी ह्या गोष्टीवरती फोकस करत नसतील पण डेफिनेटली ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. ठीक आहे. पुढे बघू. एवढं बघून घ्या, सिम्प्लिफिकेशन कळालं. चलो नेक्स्ट बघा 3x स्क्वेअर प्लस 7 आणि या ठिकाणी आहे 5x मायनस 9. थोडंसं आणखी लेवल अप केलंय. चालेल. चला करून घेऊ. सेम प्रोसिजर, सेम टेक्निक. 3x नी हा 5 ला x ला मल्टिप्लाय, 3x स्क्वेअर नी 9 मायनस 9 ला मल्टिप्लाय, 7 नी ह्या 5x ला मल्टिप्लाय आणि 7 नी मायनस 9 ला x. ठीक आहे. म्हणजे हे झालं 3x स्क्वेअर. ठीक आहे. हे एका ब्रॅकेट मध्ये, 5x दुसऱ्या ब्रॅकेट झालं. परत प्लस इंटू मायनस काय तर मायनस डायरेक्ट लिहितोय 3x स्क्वेअर आणि या ठिकाणी काय लिहिणार 9. दॅट्स इट. अगेन नेक्स्ट 5 प्लस इंटू प्लस काय रे बाळांनो? प्लस तर हे झालं प्लस. ठीक आहे. हे झालं 7. 7 5 35 लिहू शकतो पण मी याला थोडंसं एलॉंगेट करतोय. सो प्लस इंटू मायनस काय तर बाळांनो? इथं मायनस येतं. सो हे 7 आणि हे किती रे? 9. चला सिम्प्लिफिकेशन बघून घेऊ. सो बघा इथे व्हेरिएबलचं काहीच होत नाही. इथे 1 आहे, इथं 2 आहे. गुणाकारात आहेत. गुणाकारात काय रे? बेस सेम आहे, घातांकाची बेरीज होईल. म्हणजे या ठिकाणी 3 5 15, 3 5 15. इथं पॉवर x चा 2 आहे, x चा पॉवर 1 आहे. सो इथं काय होईल? हे x स्क्वेअर 2 अधिक 1 3.
म्हणजे डायरेक्टली या ठिकाणी मी एक्स रेस टू पॉवर 3 लिहितोय. मायनसला मायनस 9 त्रिक 27, तर या ठिकाणी याला 27, एक्स रेस टू पॉवर 2 ला 2 प्लस 7 पाचा 35, हे झालं एक्स मायनस 9 7 63. क्लिअर? तर हे आपल्याकडे या ठिकाणी सिस्टमॅटिक येतंय. आणि हे पोर्शन जमले पाहिजे. ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला जमणार नाहीत, तोपर्यंत तुमचं थोडंसं अवघड आहे बाळा. क्लिअर? आता थकला असाल, 2-2 ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करू. ठीक आहे, दोन्हीकडे 2-2 व्हेरिएबल आहेत. आता थोडंसं एलॉंगेट करू. ठीक आहे? बघा रे, काय? आता जर बाळांनो मी तुम्हाला म्हटलं ए प्लस बी आणि या ठिकाणी घेतोय ए पी प्लस क्यू प्लस आर, अशा प्रकारचं मल्टिप्लिकेशन. क्लिअर? चलो सुरुवात करू. मग आता इथे बघू शकता तुम्ही, इथे काय करायचं रे? तर या कंडिशन्स मध्ये या ठिकाणी काय करायचंय, या ए नी मल्टिप्लाय पी ला, ए नी मल्टिप्लाय क्यू ला आणि ए नी मल्टिप्लाय आर ला. त्याचबरोबर आणखी मल्टिप्लिकेशन कशाने कशाला करायचंय? तर त्याचबरोबर मल्टिप्लाय करायचे बी ने पी ला, बी ने क्यू ला आणि बी ने आर ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे? आता एकंदरीत तुम्हाला आयडिया सगळ्या क्लिअर झालेल्या आहेत. आयडियाची कल्पना कळालेली आहे. आता बघूत लेकरांनो पुढचं. चला, ए नी बी ला मल्टिप्लाय, ए नी पी ला सो ए इंटू पी प्लस ए नी क्यू ला म्हणजे ए इंटू क्यू, ए नी आर ला म्हणजे ए इंटू आर झालं. परत बी ने पी ला म्हणजे या ठिकाणी बी इंटू पी, बी ने क्यू ला म्हणजे या ठिकाणी बी क्यू, बी ने आर ला म्हणजे या ठिकाणी बी इंटू आर. दॅट्स इट. हे झालं सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड मल्टिप्लिकेशन. क्लिअर? चला पुढे 3 ने 3 ला पण बघूत, म्हणजे 3-3 टर्म्स मध्ये सुद्धा बघूत आपण. ठीक आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा लेकरांनो. इथेच घेऊ वाटलं. चला काय प्रॉब्लेम नाही. सो एक्स प्लस 1, 1 नको, एक्स प्लस 3 आणि या ठिकाणी एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5 अशा प्रकारच्या टर्म्स. ठीक आहे? आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. करूत? रेडी आहेत सगळे? चलो, एक्स नी एक्स स्क्वेअर ला, एक्स नी एक्स ला आणि एक्स नी 5 ला. त्याबरोबर 3 ने एक्स स्क्वेअर ला, 3 नी एक्स ला आणि 3 नी 5 ला. ठीक आहे? सो एक्स नी एक्स स्क्वेअर ला म्हणजे एक्स इंटू एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स स्क्वेअर, परत एक्स इंटू एक्स, एक्स इंटू एक्स, परत एक्स इंटू 5 सो 5x, 3 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे प्लस 3x स्क्वेअर, 3 इंटू एक्स म्हणजे प्लस 3x, 3 इंटू 5 म्हणजे 3 5 15, तर या ठिकाणी आलं 15. ओके बॉयज अँड गर्ल्स, रेडी? क्लिअर? आता मल्टिप्लिकेशन पुढचं करून घेऊ. सो पॉवर 1 आहे, पॉवर 2 आहे, 1 आणि 2 किती बाळांनो? 3. सो एक्स रेस टू पॉवर 3 प्लस इथे पॉवर 1 आहे, 1 आहे म्हणजे 1 अधिक 1 2 एक्स रेस टू पॉवर 2 प्लस या ठिकाणी 5x प्लस या ठिकाणी 3x स्क्वेअर प्लस 3x प्लस 15. आता इथे लेकरांनो जिथे व्हेरिएबल जो सेम टर्म्स मध्ये सेम पॉवर मध्ये असेल, जसं की या ठिकाणी 5x आहे, 3x आहे. ओके, क्लिअर? जसं या ठिकाणी कलर चेंज करू, जसं या ठिकाणी लेकरांनो एक्स स्क्वेअर आहे, या ठिकाणी 3x स्क्वेअर आहे. करून घेऊ ऍडिशन. बघा, एक्स क्यूब ला एक्स क्यूब ऍज इट इज प्लस इथं कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 आणि इथं 3 आहे. 1 आणि 3 किती बाळांनो? 4. हे झालं 4. या दोघांचं आणि ह्या दोघांचं इथं बघा. 1 एक्स स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर किती येतं रे या ठिकाणी? सो 1x स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर 4x स्क्वेअर, 5x प्लस 3x या ठिकाणी येतं 8x आणि या ठिकाणी किती रे? 15. सो इथं हे आलं फायनल सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे? सफिशियंट आहे, इंटरेस्टिंग आहे, युजफुल आहे. येस, डेफिनेटली तुमच्या येणाऱ्या मॅथमॅटिक्स मध्ये हे 100% युजफुल आहे बाळा. ठीक आहे? क्लिअर? पुढचा क्वेश्चन बघू. नेक्स्ट, एक्स मायनस 3 आणि या ठिकाणी घेऊ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 अशा टाइपचा क्वेश्चन घेतलेला आहे. ठीक आहे? आणि आता व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. काय करायचंय मग? परत माहिती आपल्याला एक्स नी एक्स स्क्वेअर ला, एक्स नी मायनस 2x ला, एक्स नी 4 ला, मायनस 3 नी एक्स स्क्वेअर ला, मायनस 3 नी मायनस 2x ला आणि मायनस 3 नी 4 ला. पटपट पटपट कॅल्क्युलेशन सगळ्यात पहिले लिहून घेऊ आपण. एक्स नी एक्स स्क्वेअर ला एक्स इंटू एक्स स्क्वेअर लिहिलं, एक्स नी 2x ला सो एक्स आणि या ठिकाणी 2x
एक्स ने याला, सो एक्स इंटू किंवा 4 आणि एक्स लिहून टाकतो इथे मी मधले साईन नंतर लिहितोय. ठीक आहे, लिहायची इच्छा असेल बघा. प्लस इंटू प्लस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, प्लस इंटू प्लस प्लस. आता मायनस इंटू एक्स स्क्वेअर, मायनस इंटू प्लस, इथं काही नाही म्हणजे प्लस आहे. काय तर म्हणून मायनस 3x स्क्वेअर. मायनस इंटू मायनस काय तर मायनस इंटू मायनस प्लस 2x आणि 3x, तर या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 2x. मायनस इंटू प्लस मायनस 3 इंटू 4, सो 3 आणि या ठिकाणी 4. चलो सिम्प्लिफिकेशन करा. इथं पॉवर 1 आहे, 1 आणि 2 किती रे 3 म्हणजे एक्स रेस टू पॉवर 3. इथं 1 आणि 1 आहे मायनस, तर या ठिकाणी 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 3x स्क्वेअर. 3 दुनी किती लेकरांनो 6 प्लस 6 आणि x आणि या ठिकाणी मायनस किती रे 12 आहे. युजफुल आहे, दॅट्स इट. ठीक आहे, आता काय रे पुढे, इथं पॉवर 3 आहे, एक्स रेस टू पॉवर 3. आता लेकरांनो बघू शकता तुम्ही, इथं मायनस हे एक्स स्क्वेअर आहे आणि एक्स स्क्वेअर एक्स आणि एक्सच्या टर्म मधला आहे. सो मायनस 2x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर म्हणजे हे आलं मायनस 5x प्लस 4x प्लस 6x हे आलं प्लस या ठिकाणी 10x आणि शेवटी मायनस 12. दॅट्स इट, म्हणजे हे आलं सिम्प्लिफिकेशन. क्लिअर आहे? अवघड सर? अवघड कशाचं, एकदम कूल चिल सिंपल डिम्पल. वाटतंय का रे? फाउंडेशन घेतोय म्हणजे खरंच तुमचा बेस स्ट्रॉंग या ठिकाणी करतोय बघा. आणि मला वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे फाउंडेशन करणं खूप गरजेचं आहे. झालं? पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट आहे बाळांनो 2x प्लस 7. बरं सगळे मायनस घेऊ. 2x मायनस 7 3x स्क्वेअर मायनस 2x मायनस 3. ओके, क्लिअर आहे. चला करूत मल्टिप्लिकेशन. रेडी आहे. तरी मी या ठिकाणी टर्म एक जस्ट कॅज्युअल नॉर्मल टर्म घेतल्यात, मी आणखी चेंजेस घेतलेले नाहीयेत. घेऊ शकतो पण सफिशियंट आहे. चला आता काय करायचं रे, सेम प्रोसिजर अप्लाय करायची आहे म्हणून काय करणार. सो 2x मी 3x ला, 2x मी मायनस 2x ला आणि 2x मी मायनस 3 ला, मायनस 7 ना 3x स्क्वेअर ला, मायनस 7 ने मायनस 2x ला आणि मायनस 7 ने 3 ला. रेडी आहे. चलो फर्स्ट 2x, सो 2x आणि 3x स्क्वेअर, परत प्लस इंटू प्लस हे आलं पुढे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस 2x. ठीक आहे, आणि प्लस इंटू मायनस मायनस 2x आणि 2x प्लस 2x मायनस 3x म्हणजे इथं प्लस इंटू मायनस मायनस या ठिकाणी 3 आणि 2x. आता मायनस आणि इथं प्लस आहे, मायनस इंटू प्लस मायनस 7 3x स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस या ठिकाणी किती येतं बाळांनो 7 आणि 2x मायनस इंटू मायनस प्लस 7 आणि या ठिकाणी 3. चलो रेडी आहे. बघा इथे पॉवर 1 आहे, 3 दुनी 6, 1 आणि 2 किती रे 3, एक्स रेस टू पॉवर 3. इथं पॉवर 1 आहे, इथं पॉवर 1 आहे, एक्स 2 बेदुनी 4 एक्स स्क्वेअर या ठिकाणी मायनस 3 दुनी 6 एक्स 7 त्रिक 21 मायनस 21 एक्स स्क्वेअर प्लस 7 दुनी 14 एक्स प्लस 7 त्रिक 21. ठीक आहे. आता बघा हे दोन पॉवर सेम आहेत, हे दोन पॉवर याचा सेम आहे, एक्स एक्स चा पॉवर 1 1 आहे. चला मग करून घेऊ सिम्प्लिफिकेशन. 6x स्क्वेअर, आता मायनस 4 आणि मायनस 21 किती येते बाळांनो मायनस 25x स्क्वेअर मायनस 6x प्लस 14x किती येतं या ठिकाणी प्लस या ठिकाणी लेकरांनो 8x येते आणि प्लस 21. हे आपल्याकडे आले फायनल आउटकम. आलेले जमेल प्रत्येक विद्यार्थ्याला, जमायलाच पाहिजे आणि जमतं बाळांनो. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रॅक्टिस करा. प्रत्येक विद्यार्थ्याला हे इझी वाटेल, जमेल आणि हे जमलंच पाहिजे. ठीक आहे.
चला काही क्वेश्चन्स या ठिकाणी होमवर्कला देतोय, तुम्हाला ट्राय करायचे लेकरांनो. तर या बघू शकता फर्स्ट क्वेश्चन आहे 2x प्लस आणि या ठिकाणी 3x² प्लस 9x+4. नेक्स्ट क्वेश्चन 3x-1 4x² प्लस 5x+7. त्याच्यानंतर लेकरांनो 3x² प्लस 1 आणि 3x² प्लस 4x-9. ठीक आहे, 3 क्वेश्चन सफिशियंट आहेत. 3 क्वेश्चन सफिशियंट आहेत. ठीक आहे, चला तर लेकरांनो, डेफिनेटली आजचा हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याला आवडला असेलच, कळाला असेलच. तर बाकीच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय, सी यू सून. धन्यवाद.